हॅलो फ्रेंड, विजयच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आणि आज आहे होळी, तर होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। माझ्या परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर ब्लॉगला आता सुरुवात केलेली आहे आणि आता मी बनवते जेवण। तर आज काय असणार आहे स्पेशल, तर आज आहे स्पेशल पुरणपोळी। तर आज आमच्या घरामध्ये आहे पुरणपोळीचा बेत। तर तसं जर बघायला गेलं तर पुरणपोळी आज सगळ्यांच्याच घरामध्ये असणार आहे, कारण आज आहे होळी। तर होळीला नैवेद्य वगैरे दाखवायचं असतं, पण मी नैवेद्य नाही दाखवू शकणार आज। तर त्याच्यामुळे मी फक्त मुलांसाठी पुरणपोळी बनवते, कारण मुलांना माहिती पडलं पाहिजे की आज हा सण आहे, आज तो सण आहे। त्याच्यामुळे पुरणपोळी बनवते खरं तर, कारण आज होळी आहे हे मुलांना माहीत आहे। त्याच्यामुळे आज मी पुरणपोळी बनवते। आज कशामुळे पुरणपोळी बनवते मम्मी? होळी आहे, तर खाली होळी आमच्याकडे असते, या साईडला पण असते, या साईडला पण असते, दोन्ही साईडला असते। तर खाली मुलांना संध्याकाळच्या वेळी होळी बघायला घेऊन जाईल, पण नैवेद्य आज नाही दाखवू शकत। त्याच्यामुळे नुसतं पुरणपोळी म्हणजे सगळंच बनवते पुरणपोळीमध्ये, फक्त कुरवड्या नाही आहेत माझ्याकडे। बाकी पुरणपोळी, आमटी, भात, भजी आणि पापड हे सगळे बनवते। कढी नाही बनवते, कारण मी दही आणायचं विसरली त्याच्यामुळे। तर आता डाळ टाकली आहे शिजायला कुकरमध्ये। तर तुम्हाला सांगू, डाळ कुकरमध्ये शिजायला टाकली आहे आणि हे बघा मला मी दाखवते, तिकडे डाळ कुकरमध्ये शिजायला ठेवली आहे। तर शिट्टी अशी उचलायला लागते। तर 3 शिट्ट्या झाल्यात, तर आता किती मला समजत नाही की हरभऱ्याच्या डाळीला किती शिट्ट्या नेमकं होऊ दिल्या पाहिजेत। तर हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कुकरला जेव्हा आपण हरभऱ्याची डाळ लावतो त्यामुळे किती शिट्ट्या झाल्या पाहिजेत कुकरच्या, कारण मला ते खरंच नाही समजत। कारण मी असं कधी कधी पातेल्यामध्ये वगैरे टाकते, पण आज मी कुकरला लावले। ठीक आहे, तर याच्यामध्ये लसूण सोलून वगैरे ठेवलंय, तर हे आमटीसाठी सोलून ठेवलंय। याला तर मिक्सरमधून काढते, तर मिक्सरमधून काढते वगैरे। त्याच्या अगोदर मी कांदा वगैरे कट करते आणि त्याच्यानंतर पीठ वगैरे मळून घेते भजीसाठी, कारण भजी वगैरे जास्त बनवायची नाही, कारण आम्ही थोडेच लोक आहेत, जास्त काही नाही खायला वगैरे, त्याच्यामुळे थोडंसंच बनवायचं म्हणजे बनवायचं पण। आणि इकडे मुलांचं सांगते तुम्हाला, हे बघा हे एक कार्यक्रम काय काय चालू आहे खेळण्याचा। तर इकडे खेळणं वगैरे चालू आहे, हे सगळं असा पसारा करून ठेवलाय पुरणनी। एवढी पण माझी काढली आहे। अरे काय करते, हा झोपा। तर इकडे तन्मय बसलेला आहे, इकडे पसारा काढलेला आहे तन्मय, आता नुसतं कपाटामध्ये काहीतरी करते। तर ठीक आहे, आणि इकडेच तुम्हाला माझ्या किचनवरती आता सध्या तरी राड आहे, तुम्हाला नंतर क्लीन झाल्यावरती दाखवते नेमकं काय काय ते। ठीक आहे, तर इकडे पण। आणि हा एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, मुलांनी काय करामत केली होती ते मी तुम्हाला दाखवते, चला। तर इकडे तनिष्क आहे आणि काय केलं हे दाखवते। माझं जे ट्रायपॉड आहे ना, तर सगळी ना तो तोडून ठेवला, हे बघा सगळं तोडलं। इथं जे आहे ना हे इथली जे आहे ना हे, तर हे इथली लाईन जी दिसते तुम्हाला या दोन्ही साईडला, ही नाही आहे, कारण हे सगळी तोडून टाकली। तर हे आपटून केलं। आणि हे पण आहे बघा, हे पण हे बसतं म्हणा, पण हे जे तोडलं आहे ना, तर हे बघा हे आता हे बसेल की नाही अजून बघितलं नाही मी, बसतंय की नाही ते। तर तिथे हे बसतंय की नाही मला त्याचं टेन्शन आलंय, पण पूर्ण तर तोडून टाकलंय मुलांनी, कान करून ठेवलंय नक्षीला काहीतरी। आणि हा माझा किती एवढा महागाचा मी मागवलं होतं, महागाचं म्हणजे काय 2च्या आतमध्येच आहे, पण आहे। तर आता कसं नीट होणार, मी यांना मी बोलली नाही तरी की हे तुटलं म्हणून, कारण ते मलाच ओरडणार, तू मुलांना ह्या वस्तू खेळायला का देते त्याच्यामुळे। पण मी मुलांना खेळायला नाही दिली, तर तिथे ठेवलं होतं। तर मुलं काय करतात माहिती, खेळत असताना हे काढतात आणि ह्याच्यासोबत खेळतात। ही खेळायची वस्तू नाही, पण हे आता त्यांना जर समजलं की हे तुटलंय म्हणून, तर ते कोणाला ओरडणार, ते मलाच ओरडणार, तुझी चुकी आहे, तू मुलांना का देते। पण मी देत नाही मुलांना, मुलं स्वतःहून घेतात। आणि कधी कधी काय करतात, दरवाजा बंद करून खेळतात ना, ते काय घेतात खेळायला ते मला काय माहिती पडत नाही, आणि त्याच्यामुळे हे झालेलं आहे। तर आता हे दुपारी जेव्हा येतील, तर तेव्हा यांच्याकडूनच हे बसते की ते बघते। अगोदर तुम्हाला 2 शब्द ऐकायला लागतील की हे एवढं तोडलंस तू म्हणून, तुला गरजेला तुला माहित आहे की हे तुला लागतंय, तरी पण तू हे तोडतेस। तर तोडते म्हणजे मी नाही तोडलंय, तरी पण हे खराब झालं, तुला जपून ठेवता येत नाही का, हे असं मला बोलणार। ओरडणार म्हणजे खूप ओरडणार नाही, पण ते बोलणारच। हा हे कोणी तोडलं अरू तुम्ही तोडलं, स्वतः कबूल केलं। पप्पा समोर पण असंच बोलायचं नाही तर पप्पा मला ओरडणार। चला बाबा, किचनमध्ये जाऊन आता लागते मी स्वयंपाकाला। ठीक आहे, तर आता भजीचं पीठ वगैरे मळून घेते। सगळ्यात पहिले तरी पिठी अशी उचलायला लागते बघा। अरे 4 शिट्ट्या झाल्या, आता मी कदाचित बंद करून द्या, पीठ वगैरे मळून घेते भजीचं, तुम्हाला थोड्या वेळाने
भजे वगैरे फ्राय करून झालेत. पापड फ्राय करायचे अजून. तर इकडे डाळ ठेवले ह्याच्यासाठी आमटी बनवण्यासाठी. इकडे पुरण वाटून घेतलं. तर पुरणात थोडंसंच. आणि पहिल्यांदाच मी आज काय केलं माहिती आहे, ह्याचं काय बोल ह्याच्या पुरणपोळी बनवते, साखरेचे पुरणपोळी बनवते. नाही तर मी गुळाच्या बनवत असते, पण गुळ बघितलं तर थोडासाच होता, त्याच्यामुळे मग साखरेचे बनवते. भजी इकडे थोडे फ्राय झाले, इकडे थोडे नंतर झाले. हा लसूण बारीक करायचा आहे आणि फ्राय करायचं. मी एवढं गरम व्हायला ना किचनमध्ये, विचारूच नका एवढं गरम व्हायला. पुरण आज मी थोडंसं झालं होतं, अर्धा किलो बस होता, खूप झालं ते. तर भजी पण झालेच आता, थोडेसे राहिले. आणि पापड वगैरे फ्राय करून घेते. त्याच्यानंतर मग आमटीची तयारी करते. आमटी झाली की मग हे करते, पीठ मळते आणि पुरणपोळी बनवून घेते. मग जेवायला मुलांना, कारण कसं लवकर एक तर स्वयंपाक बनायला उशीर झालेला आहे मला. आणि परत मुलांना भूक लागायच्या अगोदर पुरणपोळी वगैरे झाली पाहिजे. आणि आमटीला काही वेळ लागत नाही, फक्त हे तळायला म्हटलं ना, हे भजी तळायला थोडासा वेळ लागतो, बाकी जास्त असं काही वेळ लागत नाही. आणि पुरणाला चटका द्यायला, तर तो झालेला आहे माझा पुरणाचा चटका वगैरे देऊन. आणि आज मी विलायची पावडर आणली होती, त्याच्यामुळे जरा लवकर झालं. आता ती विलायची सोलायची, त्याच्यानंतर ती बारीक करायची म्हटलं ना तर जरासा टाइम लागतो. तर ती पावडर आणली होती मी आज, त्याच्यामुळे ते लवकर झालं. आता हे पण होऊन जाईल. तर मी कॅमेरा अगोदर सेट करते. सेट करायच्या अगोदर इकडे मुलं काय करतात बघा. काय केलं हे सगळं, बापरे, पूर्ण घरात पसारच करून ठेवलाय. हा मग काय ओढण्या लोड इकडं. हे काय, हे पसारा आहे माझ्या इथं. काय करतात, मी आपल्या कामात बिझी आहे आणि ह्यांचं काय चालू आहे. चला आता हे करून घेते. आणि पापड तर मी ते रोजचेच आणले, जे मी आणत असते ते, म्हणजे आपलं पापड. तर ते फ्राय करायचं अजून. हे भजी अजून बरंच काम आहे. पण पुरणपोळीचा स्वयंपाक केला ना तर मला एक आवडतं, म्हणजे 2 टायमाचं एकदाच होऊन जातं, त्याच्यामुळे ना ते बरं पडतं. आणि होतं, वेळ लागतो जरा, पण कसं मुलांना पण माहीत पडलं पाहिजे ना की हा सण आहे म्हणून मम्मीने पुरणपोळी बनवली, त्याच्यासाठी बनवले. नाही तर पुरणपोळी एवढं कोण हे पण खात नाही जास्त, मी पण नाही. मुलांना माहिती पडलं पाहिजे. केळी कोणी ठेवली ती अर्धी खाऊन. अरू का असं केलं. तर लसूण आणि ते हे मिक्सर मधून काढून घेते मी आमटी बनवण्यासाठी. आपण हे काढून घेते. भजी काढून घेते, झाले. थोडं गरम व्हायला ना विचारूच नका किचनचं. काय झालं काय ना, पोळ्या काय लवकर होतात, फास्ट होतं. चपात्या पोळ्या पटकन होतात. अर्धी केळी खाऊन असं ठेवायची ना, पूर्ण खायची ना, खायची तर असं अर्धे ठेवतात. हात धू. काय आलं कर, तू पण अर्धीच घेऊन आलास ना आता. अर्धी केळी खातात आणि ठेवतात. ते बघा, आरवीने ना अर्धीच खाल्ली आणि अर्धी ठेवली. गरम आहे, थंड होत. तर ते खोबरं पण बारीक करून घेतलं, अद्रक लसूण. आणि त्याच्यानंतर आता पापड फ्राय करते आणि मग लगेच आमटीला फोडणी दिली की मग पीठ मळून घेते. ते पण येतील जेवायला. आणि उशीर होतोय. भाजी झाली फ्राय. बॉटल कोणी ठेवली इथं का माहित आहे ना तुझं जेवण बनवते.
दुपारी तुम्हाला तर माहित आहे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला, त्याच्यानंतर भांडे हे ते एवढा पसारा झाला की मला काम आवरायला खूप उशीर झाला. त्याच्यानंतर मी झोपली आणि आता उठली, हातपाय वगैरे धुतले, चेंज केलं कारण खाली होळी असते. तर म्हटलं मुलांना थोडीशी होळी वगैरे दाखवून येते, कारण होळी वगैरे दाखवून येते म्हटलं, कारण खाली होळी म्हणजे हे करतात ना. तर मग म्हटलं जाते आता मुलांसोबत, मुलांना घेऊन थोडा वेळ. तर मग आता हे आले थोडा वेळापूर्वी आणि चहा ठेवलाय, तर चहा वगैरे पिते. आता चहा झालेला आहे आणि हे पण बसलेले चहाची वाट बघत. तर तनिष्का झोपली, तनिष्काला उठवते, किती वेळ झालं तनिष्का काय उठत नाहीये. तर मी पण आता आवडते, कारण केस वगैरे विचारलेले नाहीत. आणि काल बापरे मी 3-4 दिवस कंटिन्यू केसाला तेल लावून ठेवलेलं होतं आणि 4 दिवस झालं मी केसाला तेल लावून ठेवलं होतं. तर आज धुतलेत मी केस, तेव्हा कुठं बरं वाटायला, कारण एवढे 4-4, 5-5 दिवस मी अजूनपर्यंत कधीच तेल लावून ठेवलेलं नाही. ही पहिलीच वेळ अशी होती की मी 4 ते 5 दिवस तेल लावून ठेवलेलं आणि आज धुतलेत, मस्त वाटायला, बरं वाटायला आज केस वगैरे धुवून. तर चला चहा वगैरे तर झालाय, आता चहा वगैरे गाळते आणि हे चहाची वाट बघत बसले. कारण यांना पण जायचं बाहेर आणि मी आता मुलांना घेऊन जाणार आहे होळी बघायला. तर बघा हे तिकडे खुर्चीवर बसलेलं आहे आणि तन्मय इकडे उभा आहे. इथे जस्ट बिल्डिंगच्या खालीच असते, खाली उतरले की लगेच होळी असते, त्याच्यामुळे लांब जायची कुठे काही गरज नाही, इथे खालीच आहे. हा बोल, चहा झालाय, चहा झाला का बोलतात. तर चला मी यांना चहा वगैरे देते, ठीक आहे. आणि हे बघा तन्मय ना 2 दिवस झाला तो हातात धागा घेऊन फिरतय काय समजत नाही त्या धाग्याचा. आणि जुट्टा बांधण्यामध्ये व्यस्त, केस कट करायचे, पण ते आज होळी असल्यामुळे मी गेले नाही केस कट करायला. उद्या पण नाही जाऊ शकत, कारण उद्या धुळीवंदन असणार आणि सगळे कलर वगैरे खेळत असणार, त्याच्यामुळे उद्या पण नाही जाऊ शकत. आता ते डायरेक्ट गेलं होता परवाच आता केस कट होणार तिथे. तर चला चहा झालाय, जास्त उकळलं ना तर काळा होईल, त्यापेक्षा मी चहा गाळते आणि चहा यांना पण देते आणि मी पण पिते. गॅस बंद केला नाही. दिदी लवटोवर सरक यांना देते. अरे आणि हा माझा. तर या चहा प्यायला, चहा पिल्याशिवाय तर येत नाही संध्याकाळी. तर येते मी माझ्या पुढेच बसते, साईडला बस. ओके मी चहा पिते. तर चला मग आजचा दिवस हा असा गेला माझा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय.